आज आपण चालू करणार आहे एथिक्स मधले केस स्टडीज, राईट. आणि आपल्या लक्षात घ्यायचं आहे की आपण हा पेपर कोणासाठी लिहिणार आहे? एमपीएससी साठी लिहितोय. एमपीएससी म्हणजे काय? महाराष्ट्रासाठी आपण हा पेपर लिहितोय. तर त्या केस स्टडी मध्ये महाराष्ट्राचं जो फ्लेवर आहे तो येणं अनिवार्य आहे. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून तुमच्यासाठी हे जे नोट्स मी बनवलेले आहेत ते जे आत्ताचे राज्यसेवा मुख्य परीक्षा देत आहेत, जशी खुशी देत असेल, बरोबर आहे, सौरभ आहे, वैष्णवी आहे, राईट, आणि बाकी सगळे लोक, तर त्यांनी हे जे नोट्स आहेत ते पाठ करणं गरजेचं आहे. आणि ह्या आणणं खूप जास्ती गरजेचं. थिंकर्स डिस्कस केले, तर मी तुम्हाला काल सांगितलं की महाराष्ट्राचे थिंकर्स मी तुम्हाला आता ऍड करून देणार आहे. आपण काय करणार आहे? वारी, बरोबर आहे, राईट. गीता आणि वारी. वारी का महत्वाची आहे? कारण की ड्युरिंग वारी आपण काय लिहिणार? तुम्ही किंग असाल, बरोबर आहे का नाही, तुम्ही फार्मर असाल, दलित असाल, ब्राह्मण असाल, ऑल वॉक टुगेदर. ऑल वॉक टुगेदर म्हणजे व्हॉट इज द मेसेज गिव्हन इन वारी? इक्वॅलिटी. आणि इथं मेन्शन केलेलं नाहीये हे नोट्स मध्ये, पण तुम्ही काय लिहिणं गरजेचं आहे याच्यामध्ये की वारीमध्ये सगळेच कोण आहेत? माऊली. म्हणजे दिस शोज दॅट एव्हरीबडी इज इक्वल. एव्हरीबडी इज इक्वल. आणि हिअर लाईज द मेसेज. हिअर लाईज द मेसेज. काय मेसेज येतो? की इन एव्हरी जीवा देर इज शिवा. काल जो आपण अभ्यास केला ना, आलं तुम्हाला लक्षात? इन एव्हरी जीवा देर इज शिवा. सो इक्वॅलिटीचं जे आहे, अँड बिकॉज ऑफ दिस वारीमध्ये काय राहणार आहे? सोशल हार्मनी. सोसायटीमध्ये काय राहतंय? सोशल हार्मनी. का? बिकॉज एव्हरीबडी इज वॉकिंग टुगेदर अँड देर इज नो स्पेशल ट्रीटमेंट इन वारी गिवन बाय द ऑफिसर्स. आलं तुम्हाला लक्षात? राईट. हायरार्की डिसअपियर्स. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का नाही? आणि काय आहे? सोशल ट्रस्ट एक दुसऱ्यावरती वारीमधला. तर हे जे आपल्याला ह्यांच्याकडनं व्हॅल्यूज घ्यायचे आहेत, खूप महत्वाचे आहेत. मग आता आपण वारी झाल्यानंतर हे 10 जे महत्वाचे आपल्या महाराष्ट्रामधलं जी परंपरा आहे, तर 10 लोकांचे आपण आता हे घेणार आहे. तर मला काय पाहिजे? तुमच्या आन्सर्स मध्ये आणि तुमच्या केस स्टडी मध्ये डायरेक्टली मला हे आलेलं पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्म धर्म सूर्य पावो, जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात. हे सगळ्यांनाच पाठच असते. आलं तुम्हाला लक्षात? की असं कोणी आहे का की ज्याला पसायदान माहित नाहीये? महाराष्ट्रात कोणी असं आहे का की ज्याला पसायदान माहित नाही? माहिती आहे का सगळ्यांना पसायदान? राईट. मग आपल्याला लिहायला खूप सोपं पडणार आहे. म्हणून अशाच गोष्टी मी इथं दिलेल्या आहेत की जे तुम्हाला माहिती आहेत. आलं तुम्हाला लक्षात? राईट. राईट. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. सो व्हॉट इज दिस? लगेच आपण इथं इंग्लिश मध्ये जर लिहित असो तर आपण इंग्लिश मध्ये लगेच त्याचं मिनिंग लिहायचं. लेट द इग्नोरन्स अँड इनजस्टिस डिसअपियर. लेट द सोसायटी बिकम एनलाइटन्ड. लेट ऑल द बीइंग्स लिव्ह विथ फ्रेंडशिप. लेट एव्हरीवन रिसीव्ह व्हॉट इज राईटफुली ड्यू. आता हे बघा, हे 4 ओळी किती जबरदस्त आहे. इग्नोरन्स नको. नॉलेज इज पॉवर, आरटीआय, कुठं पण तुम्ही वापरू शकता ना या गोष्टी. फक्त हे 4 ओळी पाठ करायचे तुम्हाला. आलं तुम्हाला लक्षात? राईट. इनजस्टिस काय करायचं तुम्हाला? डिसअपियर. जस्टिस कन्सेप्ट आली, राईट. त्यानंतर काय? लेट सोसायटी बिकम एनलाइटन्ड. हाऊ टू बिकम एनलाइटन्ड? सायंटिफिक टेम्पर असेल. आलं तुम्हाला लक्षात? लेट द सोसायटी बिकम एनलाइटन्ड. रॅशनल सोसायटी आहे का? बरोबर आहे का नाही? ह्युमॅनिझम तुम्ही इथं आणू शकताय. लेट ऑल बीइंग्स लिव्ह विथ फ्रेंडशिप. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ऑल बीइंग्स म्हणलेलं आहे त्यांनी. आलं तुम्हाला लक्षात? राईट. दॅट इज ब्युटिफुल. लेट एव्हरीवन रिसीव्ह व्हॉट वी राईटफुली ड्यू. क्लिअर? सो ऍडमिनिस्ट्रेशन शुड क्रिएट कंडिशन्स वेअर जस्टिस बिकम्स नॅचरल. म्हणजे जस्टिस कधी नॅचरल होणार? वेन देर इज, राईट, रूल ओव्हर सेल्फ. वेन देर इज रूल ओव्हर सेल्फ. आलं तुम्हाला लक्षात? राईट. स्टेट शुड नॉट फंक्शन थ्रू चॅरिटी, इट शुड फंक्शन थ्रू जस्टिस. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कुठे वापरू शकताय? या सगळ्या गोष्टीमध्ये वापरू शकताय. फूड सिक्युरिटी, सोशल जस्टिस, डिझास्टर, हेल्थ. आणि वेस्टर्न पॅरलल्स कोण आहे तुम्हाला? जॉन रॉल्स. जस्टिस हॅज फेअरनेस. गुड गव्हर्नन्स मध्ये तुम्ही कोणाला वापरणार? गुड गव्हर्नन्स मध्ये तुम्ही वापरा ना, तुम्हाला ज्ञानेश्वरांनी शिकवलेलं आहे पसायदांमध्ये, व्हॉट इज गुड गव्हर्नन्स. दिस इज नथिंग बट द डेफिनेशन ऑफ गुड गव्हर्नन्स. डायरेक्टली तुम्ही देऊन टाकलं गुड गव्हर्नन्स मध्ये. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? समजतंय? म्हणजे तो एक इम्पॅक्टच वेळ येणार तिथं. आलं तुम्हाला लक्षात? ह्याला मार्क पडणार आहेत, लक्षात घ्या. राईट. सो गुड गव्हर्नन्स fulfills the vision of Pasayadan by ensuring that every eligible citizen receives his rightful constitutional enlightenment. So if we follow the norms or the mandates as given in the Pasayadan, automatically we would move towards good governance. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे आपण काय केलेलं आहे? पसायदान, गुड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, जस्टिस, हे सगळं आपण मिक्स केलंय. म्हणजे तुम्ही हे काय दर्शवतं की तुम्हाला जे महाराष्ट्राचं हेरिटेज आहे, महाराष्ट्राचं जे खूप जबरदस्त हे सगळं साहित्य आहे, तर त्या साहित्याला तुम्हाला एथिक्स मध्ये वापरता येतंय का? गव्हर्नन्स मध्ये वापरता येतंय का? आजच्या जीवनामध्ये त्याला अप्लाय करता येतंय का? राईट. मग राजे शाहू महाराज आपण ऑलरेडी बघितलं होतं. कुठलं जस्टिस आहे? रिस्टोरेटिव्ह जस्टिस आहेच. राईट. आपण लगेच हे वाक्य लिहून टाकणार. शिक्षण हे सामाजिक मुक्तीचे सर्वात प्रभावी साधन आहे.
आलं तुम्हाला लक्षात? तर जिथं आपल्याला आलं ते ओके, इथं आपण काय लिहिणार, ह्यांचं जे महत्वाचं दिसतंय आपल्याला, इक्वॅलिटी इज नॉट आयडेंटिकल ट्रीटमेंट. हे प्रूव्ह करून कोणी दाखवलेलं आहे? शाहू महाराज. अरिस्टॉटल जे म्हणतो, अरिस्टॉटल की ट्रीट इक्वल्स इक्वली अँड अनइक्वल्स अनइक्वली. आलं तुम्हाला लक्षात? हे कोणी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे? मग अरिस्टॉटल आणि शाहू महाराज तुम्ही एकत्र घेत. आलं तुम्हाला लक्षात? हे हे करायचंय तुम्हाला, हे करायचं तर मार्क पडणार, लक्षात घ्या. क्लिअर? ओके. सो इथं बघा काय केलं मी, जॉन रॉल्सचा कुठला प्रिन्सिपल आहे? डिफरन्स प्रिन्सिपल. जॉन रॉल्स येण्याच्या आधीच डिफरन्स प्रिन्सिपल कोणी इम्प्लिमेंट केला? शाहू महाराज. बरोबर आहे का नाही? जॉन रॉल्स कधीचा आहे? 1970s वगैरेचा आहे. बरोबर आहे का नाही? शाहू महाराज म्हणजे अर्ली 20th सेंचुरी, एंड ऑफ द 19th सेंचुरी, राईट. तर त्या काळामध्ये आपलं झालेलं आहे बघा. ट्रू इक्वॅलिटी रिक्वायर्स रिस्टोरिंग ऑपॉर्च्युनिटीज डिनाइड बाय हिस्ट्री. बघा काय लिहिणार आपण शाहू महाराज बद्दल, की खरी समानता म्हणजे काय आहे? रिस्टोर द ऑपॉर्च्युनिटीज डिनाइड बाय द हिस्ट्री. इतिहासांनी ज्यांना राईट संधी दिली नाही त्यांना परत संधी मिळवून देणे ही खरी समता आहे किंवा समानता आहे. आलं तुम्हाला लक्षात? तर शाहू महाराज, जॉन रॉल्स, ह्याला आपण कनेक्ट करून टाकलं. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आता ज्योतिबा फुले, ग्रेट पर्सन, हे सगळ्यांनाच येतं. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. राईट. इतके अनर्थ एका अविज्ञेने केलेले आहे. सिंपल. हे सगळ्यांना येत असतं, सगळ्यांना, म्हणजे लहानपणापासून आपण हे ऐकलेलं असतं. क्लिअर आहे का? हे लिहिणं गरजेचं आहे. राईट. सो व्हॉट आर वी गोइंग टू सी? इग्नोरन्स डिस्ट्रॉईज रिझन, रिझन डिस्ट्रॉईज मॉरॅलिटी. आता मॉरॅलिटी म्हणजे काय? एथिक्सच आहे ना सगळं. एथिक्स कशामुळे डिस्ट्रॉय झाले समाजातले, असं काही तुम्हाला पॉईंट आला? इग्नोरन्स. आलं का तुम्हाला लक्षात? राईट. मॉरॅलिटी डिस्ट्रॉईज प्रोग्रेस. म्हणून काय झालेलं आहे आपलं, इन द एंड काय डिस्ट्रॉय झालेलं आहे आपलं? गती गेली. गती गेली म्हणजे काय? आपला प्रोग्रेस काय होत नाही आज? बिकॉज अल्टिमेटली वी हॅव लॉस्ट व्हॅल्यूज. वाय हॅव वी लॉस्ट व्हॅल्यूज? बिकॉज ऑफ इग्नोरन्स. बिकॉज ऑफ इग्नोरन्स. आलं तुम्हाला लक्षात? तर हे वापरलंच पाहिजे. आणि असे गोष्टी आहेत की हे जनसामान्य सगळ्यांना लोकांना माहिती आहेत. राईट. आणि म्हणून जो वाचणार आहे तो पण लगेच कनेक्ट करणार, आणि तुम्ही जे लिहिणारे आहेत त्याला पण ते लिहायला सोपं जाणार. आलं तुम्हाला लक्षात? एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय तुम्हाला करायला लावलं नाहीये. आलं तुम्हाला लक्षात? आता ह्याच्यामध्ये काय करायचंय, महात्मा फुलेचं निर्मिक घ्यायचंय. निर्मिक, निर्मिक शब्द घ्यायचाय. निर्मिक म्हणजे महात्मा फुले काय म्हणतायत? बरोबर आहे का नाही? वाय ही इज, यू कॅन से, गोइंग अगेन्स्ट द रिच्युअल्स. ही टॉक्स अबाउट निर्मिक. निर्मिक म्हणजे कोण? क्रिएटर. बिकॉज एव्हरी ह्युमन बिईंग इज इक्वली क्रिएटेड. किती वेळा तुम्ही ते उपनिषद लिहिणार, या सगळ्या गोष्टी लिहिणार, तुम्ही ज्योतिबा फुलेचं काय लिहा? निर्मिक. द क्रिएटर हॅज क्रिएटेड एव्हरीबडी इक्वली. देअरफॉर नो ह्युमन हॅज द मॉरल अथॉरिटी ओव्हर अदर बाय बर्थ. कांटच्या पलीकडचं आहे. बरोबर आहे का नाही? आर यू अंडरस्टँडिंग? यू कॅनॉट यूज द ह्युमन ऍज द मीन्स. क्लिअर? हे गरजेचं आहे. राईट. सो कास्ट इलाइट्स कॅनॉट क्लेम मॉरल सुपिरियरिटी. राईट. आता हे का तुम्हाला इथं दिलेलं आहे? या वर्षीची केस स्टडी जी आहे, आज आपण तेच करणार आहे. या वर्षीची एमपीएससी राज्यसेवाची केस स्टडी डिस्कस करणार आहे परत या फ्रेमवर्क. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे तुम्ही फक्त तुम्हाला थेरी नाही शिकवणार, हे ऍप्लिकेशन पण मी तुम्हाला शिकवणार आहे आज. आलं का तुम्हाला लक्षात? म्हणजे ऍप्लिकेशन शिकवणार मी, काय शिकवणार तुम्हाला, आपण बघू ऍप्लिकेशन करून त्याला. क्लिअर? तर इथं फंडा काय आहे? व्हॉट इज द फंडा हिअर? की आपल्याला याविषयी जी केस स्टडी होती एमपीएससी मधली, त्यामध्ये असं एक केस स्टडी होती ना, की कुठेतरी स्कीम आणायची आहे, पण त्यामध्ये जे आहेत ते जे कास्टचे लोक आहेत, दे डोंट वॉन्ट दिस स्कीम टू बी इम्प्लिमेंटेड. आलं तुम्हाला लक्षात? तर मग त्यामध्ये आपण इकडनं चालू करू शकतो. बघा चालू करू शकतो का नाही? विद्येविना मती गेली. बरोबर आहे का नाही? आणि मती विना नीती गेली, आणि नीती गेली तर गती गेली. खटाक उत्तरच दिलं त्याला तुम्ही, तरच नाही बाकी. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? राईट. हा जो अप्रोच आहे ना, हा खूप महत्वाचा अप्रोच आहे, म्हणून हे शेवटी ठेवलेलं आहे. आता तुम्हाला सगळे एथिक्स झालेलं आहे. आता ह्या फक्त तुम्ही त्यावरती सुपर इम्पोज करा गोष्टींवरती. आलं तुम्हाला लक्षात? राईट. द ओनली मॉरल अथॉरिटी इज, बघा काय लिहिणार आपण? निर्मिक. निर्मिक. बरोबर आहे का? निर्मिक मध्ये काय झालं? एव्हरीबडी इज क्रिएटेड बाय द सेम क्रिएटर. So one person cannot say that I have moral authority over you. Therefore, as an officer, the only moral authority which should be guiding you is the constitution. म्हणजे ज्योतिबा फुलेला आपण कुठे जॉईन केला? कॉन्स्टिट्यूशन. हे करता आलं, ह्याला मार्क आहेत. तुम्ही काय करताय? आयसोलेशन मध्ये ज्योतिबा लिहिताय, आयसोलेशन मध्ये कॉन्स्टिट्यूशन लिहिताय. मार्क कुठे आहेत? हे दोन गोष्टीला कनेक्ट करण्यामध्ये. आलं का तुम्हाला लक्षात? आणि युझिंग इट इन द करंट कॉन्टेक्स्ट. राईट. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. एथिकल आयडिया काय दिलं त्यांनी? एज्युकेशन घ्या, रिझन येईल, जस्टिस येईल, फ्रीडम येईल, ह्युमन डिग्निटी, एम्पॉवरमेंट, केपेबिलिटी, या सगळ्या गोष्टीला आपण हे सगळं वापरू शकतो. वुमनला वापरू शकतो. सगळ्याच गोष्टीला तुम्ही केपेबिलिटी अप्रोच बघा. अमर्त्य सेनचा केपेबिलिटी अप्रोच आहे. ह्युमन डिग्निटी कांट. आता आपल्याला बघा हा जो विषय होता केवढा जबरदस्त आहे. जेव्हा मी हे अभ्यास करतो, ही लाईन बघा, ही लाईन, ही एवढी जबरदस्त लाईन आहे. राईट. आपल्याला प्रश्न येऊ शकतो की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एथिकल गव्हर्नन्स अँड गुड गव्हर्नन्स? आर यू अंडरस्टँडिंग? सो गुड गव्हर्नन्स
इज इम्प्लिमेंटिंग द गव्हर्नमेंट स्कीम्स फॉलोइंग द features of good governance like transparency, accountability, participation, efficiency. But what is ethical governance? Ethical governance, right, is going to empower the citizens. It is going to empower the citizens. म्हणजे त्याला कुठं तुम्ही एथिकल गव्हर्नन्सला कुठं तुम्ही आणलं? केपेबिलिटी अप्रोच. एथिकल गव्हर्नन्सला कुठं आणलं तुम्ही? ह्युमन डिग्निटीला आणलं. कसं तुम्ही ह्युमन डिग्निटीला आणलं? की तुला गरजच नाही पडली पाहिजे या स्कीम्सची. आलं तुला लक्षात? मग ते एथिकल गव्हर्नन्स झालं. मी तुला दरवेळेस ते फ्रीमध्ये फूड दिलं नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये, तर तू डिपेंडेंटच राहणार. नाही म्हणलं तरी तुझी डिग्निटी कॉम्प्रोमाइज होणार. सो व्हॉट इज एथिकल गव्हर्नन्स अकॉर्डिंग टू ज्योतिबा फुले? त्याला शिक्षण द्या, त्याचं इग्नोरन्स संपेल. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? मग ते तुम्ही जर लिहिलं त्यांची ओळी आणि मग हे लिहिलं, दिस इज एथिकल गव्हर्नन्स मॉडेल ॲज प्रपोज्ड बाय ज्योतिबा फुले. आलं का तुम्हाला लक्षात? मग मार्क पडतील तुम्हाला एमपीएससी. कळतंय का तुम्हाला? राईट. तर हे लिहिणं गरजेचं आहे. राईट. मग सावित्रीबाई फुले द ग्रेटेस्ट एक्झाम्पल ऑफ व्हॉट? आपल्याला माहिती आहे की एथिक्समध्ये जर एक व्हॅल्यू ही सगळ्यात महत्वाची व्हॅल्यू, ती कुठली व्हॅल्यू आहे? करेज, फॉर्टिट्यूड. आर यू अंडरस्टँड? त्याच्यापेक्षा ह्यांच्यापेक्षा मोठा एक्झाम्पल त्याला असू शकत नाही. सावित्रीबाई फुले. आलं तुम्हाला लक्षात? काय लिहिणार? जाऊन शिक्षण घ्या, ज्ञान मिळवा. एवढंच लिहायचं आपलं. दॅट्स इट. काय लिहिणार आपण? जाऊन शिक्षण घ्या, ज्ञान मिळवा. राईट. एवढं सोपं तुमच्याकडे करून दिलंय. काहीच विषय नाही. कुठनं घेतलेलं आहे आपण हे? त्यांच्या रायटिंग्स आणि पोएम्स मधनं घेतलेलं आहे. कोणाला सांगतायत ते? ऑपरेश कम्युनिटीजला सांगतायत ते. आलं तुम्हाला लक्षात? बघा काय सोशल रिफॉर्म डिमांड्स करेज. आलं तुम्हाला लक्षात? आता ती जी स्कीम इम्प्लिमेंटेशनचा परत तो विषय आला समजा, तीच केस स्टडी एमपीएससी मधली, की ती स्कीम इम्प्लिमेंटेशन, त्यामध्ये जे तिकडचे अप्पर कास्टचे लोक आहेत तुम्हाला प्रेशराईज करतायत, पॉलिटिकल प्रेशर देत आहेत की स्कीम इम्प्लिमेंट करू नका. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही काय दाखवणार? नाही, वी हॅव टेकन बर्थ इन द स्टेट ऑफ सावित्रीबाई फुले. इफ समथिंग राईट हॅज टू बी डन, वी नीड टू शो करेज. ओनली देन द सोसायटी कॅन प्रोग्रेस. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? सावित्रीबाई फुलेचं नाव तिथं जोडलं की लगेच त्याला ते सगळं आठवणार. ते साडीवरती फेकलं, चिक्कल फेकला तरी ती उभी राहिली बाई. आलं तुम्हाला लक्षात? प्लेग जे रुग्ण होते, राईट, ह्यांचं वय झालेलं होतं तरी पण जाऊन त्यांना सेवा दिली. शेवटी त्यांना प्लेग झाला, ते त्या प्लेगमुळे मेल्या. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे एवढं जबरदस्त आहे, याच्यापेक्षा करेज काहीच नाही. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय तुम्हाला? राईट. तर हे लिहिणं गरजेचं आहे. राईट. सो सोशल रिफॉर्म डिमांड्स करेज. ड्युटी ऑफन रिक्वायर स्टँडिंग अगेन्स्ट सोशल रेजिस्टन्स. राईट. तर मॉरल करेज, फॉर्टिट्यूड, काही जरी आलं तर हे तुम्हाला द्यायला लागणार आहे. बरोबर आहे का नाही? विसल ब्लोईंग बघा कुठं वापरणार तुम्ही? एज्युकेशन मध्ये वापरणार, विसल ब्लोईंग मध्ये वापरणार, वुमन राईट मध्ये वापरणार, सोशल रिफॉर्म. हे आले की लगेच सावित्रीबाई फुले. विसल ब्लोईंग सावित्रीबाई फुले. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. सर एरिस्टॉटल. हे बघा, एथिकल लिडरशिप ऑफन बिगिन्स वेअर सोशल अप्रुव्हल एंड्स. सोशल अप्रुव्हल म्हणजे काय? ते नॉर्म्स आहेत तुमचे, ते कस्टम्स आहेत तुमचे, सोशल मॉरॅलिटी आहे ना तुमची ती. बरोबर आहे का नाही? पण सोशल मॉरॅलिटीच्या पलीकडे जाऊन एथिक्स येते. मग तुम्ही तिथं लिहू शकता सावित्रीबाई फुले, महिलांना शिक्षण नव्हतं. राईट. वुमन वेअर नॉट अलाउड इन द पब्लिक डोमेन. राईट. आपल्याला हे पण माहिती आहे ज्योतिबा फुले जे आहेत त्यांचं जे अंतिम संस्कार आहे त्यांनी केलेलं आहे. सो सोशल नॉर्म्सच्या पलीकडं काय चालू होणार? एथिक्स. हे एक्झाम्पल बेस्ट कोण आहे? तर तुम्हाला सावित्रीबाई फुले. आता संत तुकाराम, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तिथेच जाणावा. हे पोरापोराला माहिती असते. आलं तुम्हाला लक्षात? फक्त तुम्हाला लिहायचं येते. आणि काय लिहिणार तुम्हाला? ट्रुली नोबल पर्सन इज द पर्सन हु स्टँड्स विथ दोज हु आर सफरिंग. दिस इज अ टीचिंग, राईट, विच हॅज बीन टॉट टू अस सिन्स आवर चाइल्डहुड बाय संत तुकाराम. असं जर लिहून टाकलं लगेच कनेक्ट होणार. तुमच्या आन्सरचं जे कन्व्हिक्शन आहे तेच चेंज होऊन जाणार. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो कंपॅशन, ह्याच्यामध्ये काय येणार? सफरिंग म्हणजे काय येणार? कंपॅशन. तुम्हाला कंपॅशन दाखवायचं आहे, तुकोबा. क्लिअर? राईट. सो कंपॅशन बिफोर पॉवर, एम्पथी, कंपॅशन, सर्व्हिस, सेन्सिटिव्हिटी, हे सगळं कुठं दाखवणार तुम्ही? ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. हॉस्पिटल, पॉवर्टी, ओल्ड एज, डिझास्टर, एथिक्स ऑफ केअर. काय लिहिणार आपण? द लेजिटिमसी ऑफ अ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन इज मेजर्ड हाऊ इट ट्रीट्स द वीकेस्ट सिटीजन. बरोबर आहे का? द लेजिटिमसी ऑफ द पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, राईट, इज मेजर्ड हाऊ इट ट्रीट्स द वीकेस्ट सिटीजन. पटतंय का तुम्हाला? जमतंय का? आर यू अंडरस्टँडिंग दिस? राईट. म्हणजे हा महाराष्ट्राचा फ्लेवर वेगळा झाला तुमचा. क्लिअर? राईट. सो पुढं संत एकनाथ. संत एकनाथ काय म्हणले? संत एकनाथ, सोशल रिफॉर्म शुड बिगिन विथ डायलॉग.
संत एकनाथला कुठं वापरायचं आपल्याला? सिलेबस बघितला मी आणि सिलेबसचे महत्वाचे जे आपले पॉइंट्स आहेत त्यासाठी हे थिंकर्स आपण कनेक्ट केलेले आहेत. तर संत एकनाथांना कुठं वापरणार तुम्ही? ऍटिट्यूड चॅप्टरसाठी. कुठं वापरणार तुम्ही? ऍटिट्यूड चॅप्टरसाठी. कोणाचा ऍटिट्यूड बदलायचं आहे म्हणजे काय करायचं? सोशल रिफॉर्म करायचा आहे. त्या ऍटिट्यूड कसा बदलायला पाहिजे तुम्ही? तुमच्या सिलेबस मध्ये दिलेलं आहे सोशल इन्फ्लुएन्स अँड पर्सुएशन. मग ते कोणी करून दाखवलेलं आहे? संत एकनाथ. ते काय म्हणतात की सोशल रिफॉर्म शुड बिगन विथ अंडरस्टँडिंग, डायलॉग, पेशंट पर्सुएशन रादर दॅन हेट्रेड अँड ऑर रिव्हेंज. काय शिकवतात तुम्हाला एकनाथ? की बाबा तुम्हाला काय करायचंय तर समाजमध्ये सुधारणा करायची आहे, तर तुम्हाला पेशन्स दाखवायला लागेल, अंडरस्टँडिंग दाखवायला लागेल आणि डायलॉग करायला लागेल लोकांबरोबर, त्यांना परस्युएड करायला लागेल. आलं का तुम्हाला लक्षात? राईट. सो हे बघा, परसुएशन क्रिएट्स लास्टिंग रिफॉर्म, कोअर्शन क्रिएट्स टेम्पररी ओबिडियन्स. मुद्दा काय का तुम्हाला ऍटिट्यूडचा? ऍटिट्यूड चेंज कसं करायचं तुम्हाला? परसुएशन. आहे का नाही सिलेबसचा टॉपिक? बघ क्लिअर. सो डायलॉग बिफोर फोर्स कुठं वापरणार तुम्ही? टॉलरन्स, कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, कन्सेन्सस, पार्टिसिपेशन. कुठं वापरणार तुम्ही? हे आता आपल्याला दिलेलं आहे ना, ते ब्रिज बांधायचं आपल्याला केस स्टडी मध्ये दिलेलं आहे, ब्रिज बांधायचं. एकनाथ वापरा तिकडं. संत एकनाथ काय म्हणतायत ते? लँड ॲक्विजिशन करायचं तुम्हाला, कम्युनल हार्मनी करायची, फार्मर इश्यू करायचे, पब्लिक कन्सल्टेशन. राईट. ह्याला वेस्टर्न पॅरल कोण आहे? युर्गेन हेबरमास. हे सगळे लिहिण्यापेक्षा कनेक्ट होणार आहे काय हे महाराष्ट्राच्या लोकांना? संत एकनाथ लगेच कनेक्ट होणार. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर. राईट. बघा, लॉ सिक्युअर्स ऑर्डर बट डायलॉग सिक्युअर्स लेजिटिमसी. लॉ सिक्युअर्स ऑर्डर बट डायलॉग सिक्युअर्स लेजिटिमसी. आणि हेच तुम्ही कुठं वापरायचं? की आपण जे करतोय, आपलं जे कीर्तन परंपरा आहे, बरोबर आहे का नाही? अभंग कीर्तन ही जी परंपरा आहे आपली, ही काय आहे? इट इज सेम थिंग की सोशल रिफॉर्म थ्रू डायलॉग, सोशल रिफॉर्म थ्रू परसुएशन. बिकॉज व्हॉट इज डन थ्रू डायलॉग, थ्रू परसुएशन विल लास्ट लॉंग. आलं तुम्हाला लक्षात? म्हणून ही कीर्तन परंपरा खूप महत्वाची आणि ती जपली पाहिजे. आलं तुम्हाला लक्षात? राईट. ते डीजे परंपरा नको, पण कीर्तन परंपरा पाहिजे. की कीर्तन मधनं काय होणार आहे? सोशल रिफॉर्म होणार आहे. राईट. हे आपल्याला कोणी शिकवून दिलेली आहे? एकनाथ महाराजांनी दिलेली शिकवण. राईट. मग संत गाडगे बाबा, विदर्भांच्या लोकांना पण वाटलं पाहिजे आपलं बी काहीतरी आहे. बरोबर आहे का नाही? राईट. मराठवाडा, विदर्भ हे सगळे लोक बघा, सेवा हाच खरा धर्म, सेवा हाच खरा धर्म. राईट. काय लिहिणार आपण इथं? सगळ्यात महत्वाचं आता लिडरशिप आपल्याकडे, लिडरशिप. बरोबर आहे का नाही? ऍटिट्यूड, लिडरशिप या सगळ्या गोष्टींमध्ये. आलं तुम्हाला लक्षात? हे सगळे डोंगी आहेत आत्ताचे जे लोक आहेत. स्वच्छ भारत बिरत कुठे गेला तो झाडू हातात? कुठे? आलं तुम्हाला लक्षात? गाडगे बाबा आहे. स्वच्छ भारत अभियान. आलं तुम्हाला लक्षात? काय करायचे ते? काय करायचे? राईट. कुठं पण गेले, सभा बिबा काय असली, पहिले झाडू घ्यायचे हातात, स्वतः साफ करायचं सगळं. आलं तुम्हाला लक्षात? मग दिस इज लिडरशिप, दिस इज ट्रू लिडरशिप. वाय दिस इज ट्रू लिडरशिप? Leadership begins with service. Leadership begins with example. This is the example of integrity. This is the example of humility. This is the example of public trust. मी इलिट नाहीये, मी भाषण द्यायला आलो इथं, मी तुम्हाला काय सांगायला आलो, मी संत आहे, इलिट नाहीये. पहिले साफसफाई करू आपण. दॅट इज लिडरशिप. ग्रेटेस्ट मेसेज ऑफ लिडरशिप, इंटिग्रिटी. आजकाल लोक का फॉलो करत नाही? हे स्वच्छ भारत अभियान का टिकलं नाही? इंटिग्रिटी प्रॉब्लेम आहे सर. बरोबर आहे का? तुम्ही बोलताय का नाही करता दुसरं. हिपोक्रेसी. हा बाबा जीवनात त्यांनी तेच केलं, जे बोलला तसं वागला. आलं तुम्हाला लक्षात? मग गाडगे बाबा जर बोलले स्वच्छता करा रे, तुम्हाला लागणार ते. हा बाबा करतोय, हा संत असून, एवढा मोठा असून हा करतोय, मग मी कोण आहे? आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे फक्त यांनी फोटो काढण्यासाठी, बातमी करण्यासाठी साफसफाई नाही केली ना. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय? तर म्हणून हे ग्रेट आहे. बघा, क्लिनलीनेस. राईट. फील्ड व्हिजिट्स तुम्ही स्वतः जावा. आलं तुम्हाला लक्षात? पब्लिक कॅम्पेन्स, पब्लिक कॅम्पेन्स. राईट. पीपल ट्रस्ट ऑफिसर्स हुज कंडक्ट स्पीक्स बिफोर दर अथॉरिटी. आलं तुम्हाला लक्षात? कळतंय का? म्हणजे लिडरशिप आलं. जर तुम्हाला जाऊन लोकांमध्ये जाऊन मिसळायचं असेल, संत गाडगे बाबा. क्लिनलीनेस असेल, राईट, या सगळ्या गोष्टींबद्दलचं असेल तर तसं. इंटिग्रिटीचा विषय असेल तर ह्यांना लिहिलंच पाहिजे. राईट. खूप महत्वाचं आहे हे विषय. मग एम.जी. रानडे. राईट. आता आपण इथं पण आलो पाहिजे 19th सेंच्युरी, 20th सेंच्युरीमध्ये. मग ह्यांचं ग्रेटनेस काय? इन्स्टिट्यूशन बिल्डिंग. बरोबर आहे. आपण मागं बघितलं सोशल रिफॉर्म थ्रू डायलॉग. संत गाडगेबाबा काय म्हणलं? सोशल रिफॉर्म थ्रू लिडरशिप. राईट. एम.जी. रानडेचं काय विषय? सोशल रिफॉर्म थ्रू इन्स्टिट्यूशन बिल्डिंग. म्हणजे ओनली अन इंडिव्हिज्युअल कॅनॉट एन्श्योर सोशल रिफॉर्म. You should institutionalize your efforts. So it should not be person centric. It should be system centric, system driven. आलं तुम्हाला लक्षात? स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स प्रोटेक्ट सोसायटी फ्रॉम आर्बिट्ररी पॉवर. राईट. तर मग त्यांनी काय आपल्याला आयडिया दिली? इन्स्टिट्यूशन्स ओव्हर इंडिव्हिज्युअल्स, ट्रान्सपरन्सी, रूल ऑफ लॉ, सिस्टम. ह्या सगळ्या सिस्टम तुम्ही प्रॉपरली फॉलो करा. मग आपल्याला जर हे लिहायचं असेल सिटीजन चार्टर, हे सिस्टम्स आहेत ना, हे सिस्टम्स आहेत की बाबा कसं आपण चांगलं गुड गव्हर्नन्स आणणार. तर आपण हे कोणाकडनं घेणार? की बाबा सिस्टम हे खूप महत्वाचे आहेत, इन्स्टिट्यूशन खूप महत्वाचे आहेत. एम.जी. रानडे has taught us that good governance cannot be person centric. It should be system centric.
सो बिल्ड द इन्स्टिट्यूशन्स. मग हे कुठं वापरणार तुम्ही केस स्टडीमध्ये, की तुम्ही आज तिकडं तुमची नियुक्ती आहे, पण तुम्ही गेल्यानंतर पण तो प्रॉब्लेम परत उद्भवला नाही पाहिजे. मग तुम्ही तिकडं असताना काय बिल्ड करून जाणार, सिस्टम बिल्ड करून जाणार, सो दॅट द प्रॉब्लेम इज सॉल्व फ्रॉम द रूट ऑफ द इश्यू. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. सो एथिकल इन्स्टिट्यूशन्स कन्वर्ट गुड इंटेन्शन इंटू लास्टिंग जस्टिस. माझं इंटेन्शन वरती फक्त मी राहिलो तर नाही चालणार. इट शुड बी लास्टिंग. फॉर दॅट इन्स्टिट्यूशनलायझेशन इज इम्पॉर्टंट. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? राईट. तर जस्टिस तुम्हाला रानडे भेटले. आता बी आर आंबेडकर. बी आर आंबेडकर. राईट. बी आर आंबेडकर आलं की आपण काय लिहिणार? कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी. काय आपला कीवर्ड आहे? कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी. राईट. कळतंय का? ऑनलाईन स्टुडंट एव्हरीबडी. राईट. प्लीज राईट इन द चॅट बॉक्स. सर, सावित्रीबाई फुले अँड विसल ब्लोईंग. हाऊ? विसल ब्लोईंग साठी काय लागतं बाळा? वैष्णवी. विसल ब्लोईंग साठी सगळ्यात जास्त काय लागतं? करेज. त्यांनी काय दाखवलेलं आहे जीवनभर? करेज. तर तुम्हाला जर विसल ब्लोईंग करायचं असेल, तुम्ही लगेच कोणाला म्हणणार? सावित्रीबाई फुले. आर यू अंडरस्टँडिंग दिस? की बाई तिने करेज दाखवलं. शी इज गॉन अगेन्स्ट द एंटायर सोसायटी. राईट. शी हॅड टू लिव्ह हर हाऊस. राईट. शी वॉज बॉयकॉटेड बाय द फॅमिली, रिलेटिव्स. शी हॅड टू चेंज द साडी एव्हरी डे, कॅरी टू पेअर ऑफ साडीज. आलं तुम्हाला लक्षात? ह्याच्यापेक्षा मोठा करेज काय असणार? राईट. तर तिने जर एवढं करेज दाखवलं आणि तिने जर तिची लाईफ पूर्ण ह्याच्यावरती टाकून दिली लोकांच्या सेवामध्ये, मी करणारच विसल ब्लोईंग. आलं का लक्षात तुम्हाला? फॉर द पब्लिक इंटरेस्ट. बट दॅट इज फॉर द पब्लिक इंटरेस्ट. आलं का तुम्हाला लक्षात? श्रुती, वैष्णवी, क्लॅरिटी आलेली आहे का बाळा? राईट. सो कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी इज नॉट. बघा कसलं भारी म्हणतोय हा बाबासाहेब आंबेडकर. विजन बघा, विजन तू काय म्हणतोय बघा. आता ते पण केस स्टडी बघा. काय केस स्टडी आहे? आपण डिस्कस केलेली केस स्टडी, की बाबा स्कीम आहे, ते जे काही थोडे कास्टचे लोक आहेत ते म्हणतात स्कीम इम्प्लिमेंट करू नका. तुम्ही काय म्हणणार? नाही, आय एम गोइंग टू गो बाय कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी. आय एम नॉट गोइंग टू गो बाय, यू कॅन से, कस्टमरी मॉरॅलिटी. मग बाबासाहेब आंबेडकरला मी तिथं कोट करणार. बाबासाहेब आंबेडकर स्वतः कॉन्स्टिट्युशन बनवल्यानंतर ते काय बोलले, की कॉन्स्टिट्युशन मॉरॅलिटी इज नॉट नॅचरल सेंटिमेंट इन द सोसायटी. कॉन्स्टिट्युशन मॉरॅलिटी इज नॉट अ नॅचरल सेंटिमेंट इन सोसायटी. इट नीड्स टू बी कल्टिवेटेड. आलं का तुम्हाला लक्षात? कळतंय का तुम्हाला? राईट. मग आता ते स्कीम वरती तुम्ही जर उत्तर दिलं, खटाक, विषय संपला. बाबासाहेब आंबेडकरच म्हणतायत, तुम्हाला करायला लागलं. आता ज्यांनी संविधान बनवलं आणि संविधानमुळे मी बनलो. क्लिअर? राईट. सो असा हा विषय आहे. सो ऍडमिनिस्ट्रेशन मस्ट ओबे कॉन्स्टिट्यूशन बिफोर सोशल प्रेशर. क्लिअर आहे का? राईट. एथिकल आयडिया, कॉन्स्टिट्यूशन अबाव सोसायटी और सोशल व्हॅल्यूज. सोसायटीपेक्षा सोशल व्हॅल्यूज, मॉरॅलिटीज, जस्टिस, इक्वॅलिटी, रूल ऑफ लॉ. बघा, पॉलिटिकल प्रेशर आलं तुम्हाला, मॉब प्रेशर आलं, डिस्क्रिमिनेशन, राईट्स, मायनॉरिटीज. हाच कन्सेप्ट काय आहे? डायसीचा रूल ऑफ लॉ. बरोबर आहे का? अ सिव्हिल सर्वंट हायएस्ट लॉयल्टी कुठं असली पाहिजे? कॉन्स्टिट्यूशन. आपला जो आपण एथिकल डायलेमा बघितलाय, बरोबर आहे का नाही, की लॉयल्टी वर्सेस पब्लिक इंटरेस्ट. तर शुड यू बी लॉयल टू द, यू कॅन से द पॉलिटिशियन? येस, बिकॉज ही इज डेमोक्रेटिकली इलेक्टेड, ही और शी. बट युअर अल्टिमेट लॉयल्टी इज विथ हुम? कॉन्स्टिट्यूशन. बाबासाहेब आंबेडकर. आलं का तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का नाही? राईट. हा विषय महत्वाचा आहे. मग शेवटचा, आता शेवटी यांना आपल्याला लिहायलाच लागणार आहे, छत्रपती शिवाजी महाराज. ह्यांचं काय लिहिणार आहे आपण? राईट. राजधर्म. काय लिहिणार आपण? राजधर्म. राईट. मग त्यामध्ये जे आहे, रयतेचे कल्याण. राईट. हेच राज्यकर्त्याचे खरे कर्तव्य. हे असंच असंच लिहायचं. हे जर लिहिलं, मार्क पडले. समज मी आहे का? राईट. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. राईट. आता मी खूप लिहू शकलो असतो शिवाजी महाराजांबद्दल, पण क्रक्स दिलाय तुम्हाला एकदम, राजधर्म. आलं तुम्हाला लक्षात? पॉवर एक्झिस्ट फॉर पब्लिक वेलफेअर. राईट. पॉवर एक्झिस्ट फॉर पब्लिक वेलफेअर, नॉट पर्सनल ग्लोरी. राईट. The legitimacy of state power lies in protecting the dignity and welfare of every citizen. मग यांचं आपण काय लिहिणार? राईट. की बाबा प्रोटेक्टेड प्लेसेस ऑफ वर्शिप ऑफ ऑल द रिलीजन. राईट. कॉमन पीपल इररिस्पेक्टिव्ह. मग सगळ्यांना काय दिले त्यांनी? इक्वॅलिटी, इररिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, इररिस्पेक्टिव्ह ऑफ रिलीजन. इथं काय लिहिलंय? रयतेचे कल्याण. रयत म्हणजे कोण? सगळेच. आलं तुम्हाला लक्षात? तर ते तुम्हाला बघायचंय. ऑल इज माय सिटीजन, ऑल आर माय सिटीजन्स. I am not going to discriminate citizens on basis of caste, gender, color, religion, place of birth. आलं तुम्हाला? रयतेचे कल्याण हेच राज्यकर्त्याचे खरे कर्तव्य. दॅट्स इट. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो देअरफॉर हे अशा प्रकारचं विषय खूप महत्वाचा आहे. राईट. हे बघा, व्हॉट इज जस्ट ज्ञानेश्वर. राईट. शाहू महाराज आपण वापरले. राईट. फुले, करेज, विकेस्ट. राईट. डायलॉग, एकनाथ, संत एकनाथ. एम आय लिडिंग बाय एक्झाम्पल? गाडगे बाबा. बरोबर आहे का नाही? हॅव आय स्ट्रेंथन द इन्स्टिट्यूशन्स? रानडे. डज द कॉन्स्टिट्यूशन प्रिवेल? आंबेडकर. आणि डज दिस सर्व द पीपल? शिवाजी महाराज. आलं तुम्हाला लक्षात? 10 लोक आहेत, हेच वापरायचे. ह्याच्या पलीकडे आपण 50 लोक करू शकतो याला.
पण मग ते तिकडं येणार नाही एक्झाम मध्ये, खूप जास्ती केलं तर. आलं तुम्हाला लक्षात? आता जे एक्झाम लिहित आहेत त्यांनी ह्या 10 गोष्टी पाठ केल्या पाहिजे आणि खूप सोप्या आहेत. काही तुम्हाला नवीन सांगितलंय का? तुम्हाला जे सगळं माहिती आहे तेच बोललेलो आहे मी. क्लिअर आहे का? ओके, त्याला फक्त अप्लाय करून दिलेलं आहे मी. राईट, कन्क्लुजन मध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी लिहू शकताय. आता हे जे आपल्याला काय करायचंय, हे आपल्याला अप्लाय करायचंय. बरोबर आहे का नाही? तुम्ही म्हणणार सर शिकवलं सगळं, आता याला अप्लाय करून दाखवा. अप्लाय कुठं करून दाखवा? व्हॉट इज द बेस्ट मापदंड काय, किंवा आत्ताचे जे केस स्टडी आले त्यावरती आपण अप्लाय करून बघू. आलं का लक्षात तुम्हाला? जे एमपीएससीची आत्ताची 2025 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा होती त्याच्यावरती अप्लाय करून बघू आपण. राईट, तर हा पूर्ण तुम्हाला केस स्टडी दिलेला आहे बघा. पहिली केस स्टडी तीच आहे की यू आर न्यूली अपॉइंटेड ऑफिसर इन अ सेन्सिटिव्ह रुरल ब्लॉक ऑफ महाराष्ट्र नोन फॉर रिजिड ट्रेडिशनल कास्ट हायरार्कीज. बरोबर आहे का नाही? अँड ओकेजनल सोशल टेन्शन्स. द स्टेट गव्हर्नमेंट हॅज लॉन्च्ड अ न्यू हाऊसिंग लाईव्हलीहूड. हाऊसिंग पण स्कीम आहे आणि लाईव्हलीहूड पण स्कीम आहे, स्पेसिफिकली टार्गेटेड ॲट द मोस्ट डिप्राइव्ड community, and you are responsible for its efficient and impartial implementation. However, the local leaders are obstructing the process by influencing the administration staff to delay the applications, divert the resources, and spread misinformation among the deprived communities. They justify their actions by arguing that such exclusive schemes create social friction. आलं तुम्हाला लक्षात की तुम्ही काय केलं? ही स्कीम फक्त एका जातीच्या लोकांसाठी आणली, म्हणून काय होणार आहे की ते जातीमधलं जे टेन्शन आहे ते वाढणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? ऍज अ पब्लिक सर्वंट, कोण आहात तुम्ही? पब्लिक सर्वंट, शिवाजी महाराज. राईट. अनालाइज द एथिकल अँड ह्युमन इंटरफेस इश्यूज इन्व्हॉल्ड इन दिस केस अँड एक्सप्लेन हाऊ वुड यू हँडल द सिच्युएशन. बघा, आता आपण काय केलं? केस स्टडीची स्टाईलच बदलून टाकली. पहिले स्टार्टिंगला काय? दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्म धर्म सूर्य पाव, संत ज्ञानेश्वर पसायला. वाचणारच पहिले शांत झाला. आलं तुम्हाला लक्षात? Clear. The primary duty of public servant is to ensure constitutional justice reaches right eligible citizen. इंट्रोडक्शन तसं केलं बरोबर. मग काय? व्हॉट आर द एथिकल इश्यूज इन्व्हॉल्ड? मग त्यामध्ये इंटिग्रिटी वर्सेस पॉलिटिकल प्रेशर, की बाबा माझी स्वतःची पण व्हॅल्यूज आहेत. आय वॉन्ट टू सर्व द पीपल. आय एम दॅट इज वाय बिकम अ पब्लिक सर्वंट. मला खूप ऑप्शन होते जीवनामध्ये. मी धंदा करू शकलो असतो, मी दुसऱ्या जॉबकडे जाऊ शकलो असतो, कॉर्पोरेट जॉबकडे जाऊ शकतो. सर्व सोडून मी पब्लिक सर्वंट का बनलेलो आहे? कारण की माझे व्हॅल्यूज आहेत. आय हॅव टू नाव ऍक्ट बाय दोज व्हॅल्यूज. म्हणजे तिथं माझी काय दिसते? सचोटी, इंटिग्रिटी वर्सेस तुम्ही काय म्हणताय? पॉलिटिकल प्रेशर. रूल ऑफ लॉ वर्सेस काय आहे? आर्बिट्ररी इन्फ्लुएन्स. आता मी एथिकल डायलेमा नाही लिहिलं ना इथं कुठं. मी काय लिहिलेलं आहे? इश्यूज इन्व्हॉल्ड, एथिकल इश्यूज इन्व्हॉल्ड. आलं तुम्हाला लक्षात? राईट. जस्टिस वर्सेस पॅट्रोनेज, अकाउंटेबिलिटी वर्सेस कॉम्प्लिसिटी, ट्रान्सपरन्सी वर्सेस मिसइन्फॉर्मेशन. हे सगळे मी पटपट लिहून टाकले, 2-3 लिहून टाकले. इथिकल इश्यूज काय इन्व्हॉल्ड आहेत. पुढं काय केलं मी? ह्युमन इंटरफेस काय आहे? ह्युमन इंटरफेस डायरेक्टली सिलेबसचा शब्द बघितला. आता ह्युमन इंटरफेस म्हणजे ह्युमन रिलेटेड काय काय विषय होत आहेत? देर इज फिअर, पब्लिक ट्रस्ट गेलेला आहे, कास्ट प्रिज्युडाइस आहे समाजात, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये डिमॉरलायझेशन आहे आणि सोशल कॉन्फ्लिक्ट आहे. राईट. आता व्हॉट इज द रिअल एथिकल कॉन्फ्लिक्ट? ट्रॅडिशनल सोसायटी काय ट्राय करतेय? मी हे दाखवतो त्यांना. ट्रॅडिशनल सोसायटी का असं करतेय? दे आर ट्राईंग टू प्रिझर्व द कास्ट. आणि कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी काय म्हणते? वेलफेअर क्रिएट्स डिव्हिजन म्हणतायत हे म्हणून. वेलफेअर रिस्टोर्स, वेलफेअर क्रिएट्स डिव्हिजन म्हणजे काय? रिझर्वेशन क्रिएट्स डिव्हिजन. आज यांना भेटते रिझर्वेशन, आम्हाला भेटत नाही. क्लिअर. पॉवर डिसाइड्स एंटायटलमेंट, कॉन्स्टिट्यूशन डिसाइड्स एंटायटलमेंट. एवढी क्लॅरिटी बघा. अरे तुम्हाला लक्षात? राईट. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑब्झर्व कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी इज नॉट नॅचरल सेंटिमेंट, इट हॅज टू बी कल्टिवेट. होतं का नाही परफेक्ट आपल्याला? सांगा बरं मला. पहिले कोणाला कोट केलं मी? स्टार्टिंग. बरोबर आहे का नाही? त्याला कोणी काय क्वेश्चनच करणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांना. मग कोण आहे? बाबासाहेब आंबेडकरांना आणलं. मग आता बघा, एथिकल अनालिसिस आपल्याला बघायचंय. आता मी काय करतोय? मी फक्त एवढं तुम्ही लिहू शकणार नाहीये, पण मी इथं जास्ती तुम्हाला दिलेलं आहे. काय जास्ती दिलेलं आहे? तुम्ही याच्यातलं एक 50% जरी केलं तरी तुम्हाला बेस्ट मार्क भेटणार. आता ज्ञानेश्वर आपण इथं वापरले. राईट. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. ऍडमिनिस्ट्रेशन शुड रिड्यूस द हेट्रेड अँड रिबिल्ड द सोशल ट्रस्ट. राईट. द ऑब्जेक्टिव्ह इज नॉट मिअरली सँक्शनिंग हाऊसेस बट क्रिएटिंग एथिकल सोशल ऑर्डर. राजश्री शाहू ऑलरेडी केलं होतं त्यांनी. आपण बघितलं ना, राजश्री शाहू महाराज काय केलं होतं त्यांनी? करेक्टिव्ह जस्टिस. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आता ज्योतिबा फुले ह्युमन डिग्निटी लगेच लिहिणार आपण. विद्येविना मती गेली. काय लोक आहेत? तिथं शब्द वापरलेला आहे. कुठला शब्द वापरलेला आहे त्यांनी? इग्नोरन्स. आलं तुम्हाला लक्षात? लगेच तो आपण लावून टाकलं तिकडे. क्लिअर आहे का नाही? देअरफॉर काय क्रिएट केलं पाहिजे? अवेअरनेस. काय क्रिएट केलं पाहिजे? एम्पॉवरमेंट. आलं तुम्हाला? जे का रंजले गांजले त्यांच्यावर मला उभं राहायला लागणार. आता तुकाराम महाराजांनी सांगितलं, मी प्रेशरमध्ये आता नाही त्यांच्यावर उभं राहिलो, संपलं माझा विषय. आलं तुम्हाला लक्षात? राईट.
आणि संत एकनाथ महाराज वापरणार, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, डायलॉग लॉ दाखवणार का फक्त त्यांना मी, जे अप्पर कास्टचे थांबवतायत स्कीम त्यांना फक्त मी कायदा दाखवणार का, त्यांना फक्त मी छडी दाखवणार का, नाही, पहिले काय दाखवणार त्यांना, डायलॉग. सोशल रिफॉर्म थ्रू डायलॉग, पेशन्स, परसुएशन, सोशल इन्फ्लुएन्स, राईट. सो डायलॉग करणार, ग्रामसभामध्ये घेणार, पब्लिक पार्टिसिपेशन घेणार, बिफोर लिगल कोवर्जन. आलं का तुम्हाला लक्षात, क्लिअर. मग संत गाडगे बाबा, लीडरशिप थ्रू ऍक्शन, इन्स्टेड ऑफ रिमेनिंग इन ऑफिस I would personally visit the deprived hamlets, verify the beneficiaries, interact directly with the villagers. गाडगे बाबा स्वतः जायचे, कुठेही गेले की पहिले स्वतः हातात झाडू घ्यायची, मी स्वतः जाणार गावांमध्ये, व्हेरीफाय करणार की हे बेनिफिशरीज जे आहेत, आर दे रिअली द बेनिफिशरीज अकॉर्डिंग टू द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्कीम, अँड देन आय विल हॅव अ डायलॉग विथ हुम, द विलेजर्स. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, आलं तुम्हाला लक्षात, राईट. जस्टिस रानडे, इट शुड नॉट बी पर्सन सेंट्रिक, आय शुड बिल्ड द इन्स्टिट्यूशन, दिस शुड गेट इन्स्टिट्यूशनलाइज्ड. मग कसं करणार मी इन्स्टिट्यूशन, या सगळ्या बेनिफिशरीजला ट्रॅक कसं करणार, डिजिटल ट्रॅकिंग, सोशल ऑडिट आणणार, ट्रान्सपरन्सी आणणार मी याच्यामध्ये, आणि ग्रीव्हन्स इटरेशन सिस्टम आणणार. सो जर इन्स्टिट्यूशन स्ट्रॉंग केली, मॅनिप्युलेशन कमी होणार. जर मॅनिप्युलेशन कमी झाले तर हे जे बाकीचे लोक आक्षेप घेत आहेत ते आक्षेप घेऊ शकणार नाही. आक्षेप कधी कोणी घेणार, जर हे जर इम्प्लिमेंटेशन मध्ये गडबड भेटली. आलं का तुम्हाला लक्षात, वरचे जे सगळे तुम्हाला दाखवले ते आपले अप्लाय करून दाखवलेले, क्लिअर. मग छत्रपती शिवाजी महाराज आपण ऑलरेडी बघितलं, राजधर्म, पॉवर का भेटला मला, मी अधिकारी का झालो, रयतेसाठी झालो, रयतेसाठी. मी काय पॉलिटिकल इंटरेस्ट सांभाळण्यासाठी झालो का, नाही. आलं तुम्हाला लक्षात, मग तुम्ही हे पण वापरू शकता. आलं तुम्हाला लक्षात, हे सगळेच तुम्ही लोक वापरू शकता, हे जे आपण शिकलेलो आहे ते. आता कोर्स ऑफ ऍक्शन काय करणार, काय करणार. सो पर्सनली रिव्ह्यू द पेंडिंग ऍप्लिकेशन्स, स्टॉप डायव्हर्जन ऑफ रिसोर्सेस, एन्श्योर टाइम बाउंड डिस्पोजल, ट्रान्सपरन्सी सगळ्यात महत्वाचं, पब्लिश एलिजिबिलिटी क्रायटेरिया, पब्लिक डिस्प्ले ऑफ बेनिफिशियरी लिस्ट, डिजिटल ऍप्लिकेशन ट्रॅकिंग, सोशल ऑडिट, ग्रामसभा, अवेअरनेस कॅम्पेन्स, काउंटर द मिसइन्फॉर्मेशन युझिंग लोकल लँग्वेज, राईट. एंगेज NGOs, community volunteers, leaders, right? Administrative measures, written instruction to the officials, fix responsibility for deliberate delays, document political interference, report serious obstruction to the higher authorities, human-centric measures, visit deprived settlements personally, establish grievance camps, ensure dignity during service delivery. Conclusion मध्ये बघा काय लिहिलेलं आहे, राईट. जे कारंजले गांजे लिहू शकतात, दुरितांचे तिमिर जावं लिहू शकतात, काय लिहा तुम्ही, तुम्हाला काय लिहायचं ते लिहा. आता इम्पॅक्ट पडणार का नाही सांगा बरं मला, भेटणार का नाही मार्क्स, एकदम मराठी फ्लेवर आलेला, महाराष्ट्राचा फ्लेवर आला, आणि फक्त ते 10च वापरायचे आपल्याला, त्या पलीकडे विचारच आता करायचा नाही, पहिले हे 10 परफेक्ट करा, दम येतो. आलं तुम्हाला लक्षात, राईट. पुढचं बघू आता आपण, डिस्कस द, म्हणजे आता मॉरल ऑफ द स्टोरी काय की 6 केस स्टडी वेगळे वेगळे आहेत प्रकारचे, मग त्याला जर हे अप्लाय होत असेल तर आता जो 2026 जो पेपर होईल त्याला अप्लाय होऊ शकते, बरोबर आहे का. हा जो आपण एक फ्रेमवर्क बनवलेला आहे, राईट, तर तो कुठल्याही प्रकारच्या केस स्टडीला आपण मग तो बसवू शकतो, वापरू शकतो. कळतंय तुम्हाला, समजतंय, राईट. डिस्कस द मॉरल व्हॅलिडिटी of the proposed scheme of medical tourism budget, evaluate based on fundamental principles medical ethics. That's it. म्हणजे 2026 युनियन गव्हर्नमेंटच्या बजेटमध्ये त्यांनी काय प्रपोज केलेलं आहे, स्कीम प्रपोज केलेली आहे मेडिकल टुरिझम साठी. इव्हॅल्युएट इट बेस्ड ऑन फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ मेडिकल एथिक्स. आता हे काय घेतलंय मी, हे तुम्हाला सगळ्यांनाच येतं का नाही तुम्हाला, लगेच कुठनं करणार आपण, उपनिषदने आम्हाला आयडियल दिलेलं आहे. कोणी दिलं आम्हाला, उपनिषदने आयडियल दिलेलं आहे. आलं तुम्हाला लक्षात, म्हणजे काय, हेल्थ इज, बघा काय झालं पाहिजे, सगळे सुखी झाले पाहिजे, सगळे हेल्दी राहिले पाहिजे. हु हॅज टॉट अस दिस, उपनिषद. पुढे मेडिकल एथिक्स मधला, अप्लाइड एथिक्स मधला जर विषय आला, पुढचे 4 ओळ बघा, खतरनाक आहेत, खतरनाक. म्हणजे असे ओळ आहेत जो वाचल म्हणून बाप माणूस, हा जर नाही झाला डीसी तर महाराष्ट्राचा लॉस, राईट. काय बघा, हेल्थ इज नॉट मिअरली इकॉनॉमिक गुड, और इट इज नॉट इकॉनॉमिक कमोडिटी म्हणलं आपण शब्द, काय शब्द वापरलाय, commodity, commodification. Health is not merely economic commodity, it is a public good. Medical tourism must balance economic growth with ethical obligations towards patients and society. खतम. केस स्टडी तुमची झाली, हे दिलं, पुढचं वाचायचं तुमची इच्छा. मी पहिलेच तुम्हाला सांगून टाकलं, 2 ओळीतच, आलं तुम्हाला लक्षात, क्लिअर. आता बघा, हे तुम्हाला 4 गोष्टी माहितीच असले पाहिजे. व्हॉट आर द मेडिकल एथिक्स प्रिन्सिपल, राईट. सो बेनिफिशियन्स, डज इट इम्प्रूव्ह द पेशंट वेलफेअर, डज इट हेल्प द पेशंट, पेशंटच्या यू कॅन से पेशंटसाठी हे पॉझिटिव्ह आहे. दुसरं काय, नॉन मॅलिफेन्स, म्हणजे काय, इट शुड नॉट हार्म द पेशंट. फर्स्ट, बेनिफिट द पेशंट. सेकंड, शुड नॉट हार्म द पेशंट. थर्ड, ऑटोनॉमी, इज पेशंट मेकिंग इन्फॉर्म चॉईस, ऑटोनॉमी. आणि चौथं काय, आर हेल्थ केअर रिसोर्सेस डिस्ट्रीब्युटेड फेअरली, जस्टिस. इव्हॅल्युएशन,
काय करणार आपण? बेनिफिशियन्स, राईट. सो मेडिकल टुरिझम, इज इट हेल्पफुल? प्रोव्हाइड्स अफोर्डेबल क्वालिटी हेल्थ केअर, ऍडव्हान्स ट्रीटमेंट भेटते त्यांना, बरोबर आहे का नाही? इम्प्रूव्ह हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर, एनकरेज इनोव्हेशन, राईट. एथिकली डिझायरेबल बिकॉज इट प्रमोट्स ह्युमन वेलफेअर, बहुजन हिताय, बहुजन सुखाय. कोणाला वापरला आता आपण? बुद्ध. हेल्थ केअर शुड हॅव मॅक्सिमम वेलफेअर, राईट. नॉन मॅलिफेन्स, राईट. एथिकल कन्सर्न काय आहे? लार्ज हॉस्पिटल्स मे प्रायोरिटाइज रिड्यूस अवेलेबिलिटी फॉर सिटीजन्स, राईट. बघा शब्द काय वापरलाय परत, राईट. हे बघा किती नीट आणि क्लीन आहे, राईट. थिंकिंग, इन्क्रीज ट्रीटमेंट कॉस्ट, डायवर्ट स्पेशलिस्ट, इकॉनॉमिक बेनिफिट शुड नॉट हार्म डोमेस्टिक हेल्थकेअर ऍक्सेस. काय शब्द वापरलाय? हेल्थकेअर ऍक्सेस. कीवर्ड्स आहेत सगळे, राईट. मेडिकल टुरिझम इज एथिकल ओनली इफ इट डज नॉट वीकन द पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. आलं का तुम्हाला लक्षात? राईट. रिस्पेक्ट फॉर ऑटोनॉमी, तुम्ही लिहू शकताय की बाबा पेशंटकडनं कन्सेंट घेतला पाहिजे, ट्रान्सपरंट असली पाहिजे, अल्टरनेटिव्ह दाखवले पाहिजे, काउन्सिलिंग केलं पाहिजे त्याला, फॉल्स ऍडव्हर्टाइजमेंट नको. आणि जस्टिस, कॅन फॉरेन पेशंट्स रिसीव्ह प्रायोरिटी वाईल पुअर इंडियन सिटीजन्स वेट. सो जस्टिस डिमांड्स इक्विटेबल अलोकेशन ऑफ डॉक्टर्स, या सगळ्या गोष्टी. आलं तुम्हाला? आता स्टेक होल्डर्स आपण बघितले कोण कोण ह्याच्यामध्ये, राईट. एथिकल पॉझिटिव्ह बघितले, एथिकल कन्सर्न्स बघितले आपण. आणि शेवटी बघा आता काय लिहिलेलं आहे आपण, राईट. हेल्थ केअर पॉलिसी शुड प्रमोट कलेक्टिव्ह वेलफेअर नॉट ओनली प्रॉफिट. तर भगवद्गीता कोणाला कोट करायचं करू शकतात. आणि हेल्थसाठी चरक संहिता, ही हू प्रॅक्टिसेस मेडिसिन आउट ऑफ कम्पॅशन फॉर ऑल क्रिचर्स रादर दॅन फॉर गेन सरपासेस ऑल. आलं तुम्हाला लक्षात? आणि संत तुकाराम, जे का रंजले गांजले, ते तुम्ही टाकू शकता सहीकडं. पसायदान, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात, हेल्थ केअर शुड रिमेन ऍक्सेसेबल टू ऑल डिझर्विंग पेशंट्स, राईट. मग इथं काय? कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी आली पाहिजे. आलं? हे सगळे तर तुम्ही लिहू शकणार आहे आरामात, जे आपण डिस्कस केलेले आहेत, बरोबर आहे का नाही? वेस्टर्न म्हणजे कांट, रॉल्स, युटिलिटेरियनिझम. वे फॉरवर्ड तुम्ही करू शकता, राईट. काय करू शकता? पब्लिक हेल्थ रिसोर्सेस विल नॉट बी देअर फॉर व्हॉट? फॉरेन मेडिकल टुरिझम, राईट. सो मॅन्डेटरी पर्सेंटेज ऑफ बेड्स इन द हॉस्पिटल्स फॉर इंडियन पेशंट्स, ट्रान्सपरंट प्राइसिंग, राईट. देर शुड बी ऍक्रिडिएशन ऑफ हॉस्पिटल. जसे आता एज्युकेशन स्कूल्स आणि कॉलेजेसचं ऍक्रिडिएशन होतं, तसं हॉस्पिटलचं ऍक्रिडिएशन करा. आलं तुम्हाला लक्षात? स्ट्रेंथन इन्फॉर्म्ड कन्सेंट, राईट. सो जो काही पैसा येतोय हा, तो कुठं लावा? कसलं भारी आयडिया आहे. आलं तुम्हाला लक्षात? तो तुम्ही डायरेक्टली इकडे लावा, म्हणजे लोकांना, आपल्या लोकांना फायदा होईल याचा. क्लिअर. युनिव्हर्सल एथिकल गाईडलाईन्स फॉर इंटरनॅशनल पेशंट्स, ग्रीव्हन्स रिड्रेसल असलं पाहिजे, राईट. परत कन्क्लुजन काय? तेच. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर आहे का? तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह करू शकतो. आता पुढची केस स्टडी बघा, लय जबरदस्त केस स्टडी आहे, राईट. अ सिनियर पोलीस ऑफिसर अँड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, एसीपी, इन मेट्रोपोलिस एक्सपिरियन्सिंग कम्युनल टेन्शन. काय चाललंय? प्रोटेस्ट, राईट. कोण करतंय? असं ग्रुप करतोय की ज्याची विचारधारा तुम्हाला आवडत नाही, तुमच्या विचारांच्या विरोधात आहे ते. ड्युरिंग द प्रोटेस्ट, त्यातला एक जो सदस्य आहे ग्रुप मधला, राईट, ही इन्सल्ट्स युअर फॅमिली इन फ्रंट ऑफ, राईट, द सबऑर्डिनेट. तुमचे जे सगळे हे आहेत पोलीस खालचे, तुमच्या यू कॅन से सबऑर्डिनेट्स, राईट, तर त्यांच्या समोर तुमचं काय करतोय त्यांनी, राईट, तुमच्या कनिष्ठांसमोर तुमचा अपमान केलेला दिसतोय. वरील प्रकरण या पोलीस अधिकाऱ्याने कसे हाताळावे? हाऊ टू डील विथ दिस सिच्युएशन. आता बघा भगवद्गीता आपण घेतलेलं आहे. परफॉर्म युअर ड्युटी विथ इक्विनिमिटी, राईट. आता हा इश्यू आपण जो डिस्कस केला तो काय असणार आहे? एथिक्स इन पब्लिक अँड प्रायव्हेट लाईफ. आलं तुम्हाला लक्षात? राईट. दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, पहिले सांगितलेलं आहे की तुमचे व्हॅल्यूजच्या विरोधामध्ये आहे. इथं काय असणार आहे? मेन प्रोबिटी दाखवणं असणार आहे तुम्हाला. आलं तुम्हाला लक्षात? यू आर गोइंग टू नॉट ब्रिंग युअर आयडियोलॉजी, युअर बिलीव्स, युअर व्हॅल्यूज, बिकॉज वेबेरियन ब्युरोक्रेसी पण तुम्ही इथं वापरू शकताय. लिगल रॅशनल असणार आहे. आलं तुम्हाला लक्षात? या सगळ्या गोष्टी आहेत. आता या सगळ्या गोष्टी बघा, पर्सनल एथिक्स, पर्सनल बिलीव्स वर्सेस प्रोफेशनल, इमोशनल प्रोवोकेशन वर्सेस सेल्फ कंट्रोल, इमोशनल इंटेलिजन्स, इगो वर्सेस पब्लिक ऑफिस. आलं तुम्हाला लक्षात? राईट. काय दाखवायचं आपल्याला इथं? ह्या सगळ्या गोष्टी. पब्लिक ट्रस्ट, मेंटेनिंग डिग्निटी अंडर प्रोवोकेशन. आलं तुम्हाला लक्षात? राईट. लिडिंग सबऑर्ड, म्हणजे बघा लिडरशिप दाखवतो मी आता तुम्हाला सबऑर्डिनेट्सला. किती अँगल आहेत बघा. इमोशनल इंटेलिजन्स, लिडरशिपचा अँगल आहे, प्रोबिटीचा अँगल आहे ह्याच्यामध्ये. आलं तुम्हाला लक्षात? राईट. त्यानंतर इथं रूल ऑफ लॉचा आहे विषय. इथं सगळ्यात महत्वाचं सोशल कॉन्ट्रॅक्ट. आलं तुम्हाला लक्षात? एवढे सगळे विषय आहेत. ओके.
आता बघा हे बघा, द केस इज नॉट अबाउट द इन्सल्ट, हे लिहिणं गरजेचं आहे. द केस इज नॉट अबाउट द इन्सल्ट. तुम्ही जेव्हा हे लिहिता तेव्हा तो वाचणार आहे, त्याला लक्ष देणार की हिने इन्सल्टला महत्वाचं घेतलंच नाही. हा मायक्रो गोष्टीवरती फोकस करत नाहीये, हा कशावरती फोकस करतोय, मॅक्रो सिच्युएशनला हँडल करायचं असतं त्याला, पूर्ण प्रोटेस्टला हँडल करायचंय. आणि त्या पूर्ण प्रोटेस्टमध्ये ही जी छोटी घटना झालेली आहे त्याला तो जास्ती महत्वच देत नाही. म्हणजे हे जे फंडे क्लिअर आहेत. आलं तुम्हाला लक्षात, हे लिहिणं, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट लाईन. द केस इज नॉट अबाउट द इन्सल्ट. आलं तुम्हाला लक्षात. इट इज अबाउट व्हॉट, हर्ट इमोशन्स, पब्लिक ड्युटी, पर्सनल बिलीफ, रूल ऑफ लॉ, रिवेंज, प्रोफेशनल न्यूट्रलिटी, इगो, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी. My authority comes from constitution, not from my emotions. आलं तुम्हाला लक्षात की माझी अथॉरिटी म्हणजे काय, पॉवर प्लस लेजिटिमसी कुठून आलेली आहे, संविधान. सो आय एम गोइंग टू फॉलो व्हॉट, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी, अँड आय एम नॉट गोइंग टू फॉलो व्हॉट माय इमोशन्स आर गोइंग टू से. आय कॅन रेग्युलेट माय इमोशन्स. क्लिअर आहे का? राईट. मग इथं कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी आली, कोण येणार, बाबासाहेब आंबेडकर. आलं तुम्हाला लक्षात. संत ज्ञानेश्वर, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. राईट. सो इवन ड्युरिंग द कॉन्फ्लिक्ट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द पोलिसिंग इज सोशल पीस अँड नॉट पर्सनल विक्ट्री. क्लिअर आहे? राईट. संत तुकाराम, जे का रंजले गांजले. संत एकनाथ, काय वापरणार इथं आपण, प्रोवोकेशन झालेलं आहे पण डायलॉग, परसिव्हरन्स. आता पण तुम्हाला काय करायचंय, हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे, डायलॉग. राईट. संत एकनाथ रिपीटेडली रिस्पॉन्डेड टू ह्युमिलिएशन विथ रिस्ट्रेन रादर दॅन रिटॅलिएशन. आपल्याला शाळेत स्टोरी होती संत एकनाथ बद्दल, कंटिन्युअस त्यांचा अपमान केला, बरोबर आहे का नाही. प्रोवोकेशन टेस्ट कॅरेक्टर, नॉट अथॉरिटी. शिवाजी महाराज सेपरेटेड पर्सनल फिलिंग्स फ्रॉम द स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी. पॉवर मस्ट बी यूज टू प्रोटेक्ट ऑल सिटीजन्स, नॉट सपोर्टर्स. आलं तुम्हाला लक्षात. क्लिअर. संत गाडगे बाबा, सबऑर्डिनेट्स imitate the officer's conduct. If APC loses the self-control, the force discipline weakens. Lead by the example. बरोबर आहे का. मी जर शिवीगाळ केला, मी जर मारामारी चालू केली तिकडे, तुम्ही एसीपी आहात, तुमची पूर्ण फोर्स पण तेच चालू करणार ना, करणार का नाही करणार. लक्षात घ्या कसं वापरलं आपण संत गाडगे बाबा. राईट. भगवद्गीता, राईट, डायरेक्ट तुम्ही श्लोकच वापरू शकता. इमोशनल बॅलन्स इज इट सेल्फ एथिकल एक्सिलन्स. बुद्धिझम वापरू शकता तुम्ही. राईट. मग हे सगळे आहेच. आणि माझा फेवरेट जो वेस्टर्न मधला आहे, स्टॉइकिझम, ह्याला तुम्ही वापरणारच एथिक्सच्या केस स्टडीमध्ये एकदा तरी. व्हॉट इज स्टॉइकिझम? यू हॅव पॉवर ओव्हर युअर माइंड, नॉट ओव्हर आउटसाइड इव्हेंट्स. आय कॅन कंट्रोल माय सेल्फ, नॉट यू. आलं तुम्हाला लक्षात. स्टॉइकिझम खतरनाक. राईट. An insult becomes powerful only if the officer allows it to influence his judgment. आलं तुम्हाला लक्षात. Immediate response, remain calm, ignore personal provocation, continue the lawful crowd management, ensure minimum force. If the protest remains peaceful, बघा आर्टिकल 19, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी म्हणजे काय, आर्टिकल 19. हे लिहिणं जर लिहिलं नाही काय, मग काय फायदा झाला ना, मग ब्रिटिश काळ झाला परत. राईट. If any individual commits an offense, proceed strictly according to the law, strictly according to SOP and not emotion. Leadership response, instruct subordinates to maintain neutrality, prevent retaliatory behavior, reinforce SOP procedures, just go by SOP. Right. Communication, engage the leaders, de-escalate tension through dialogue, avoid inflammatory language, separate personal beliefs from official duty, document events objectively, send feedback after the operation. हे सगळं तुम्ही दाखवलं. राईट. आणि मग हे परत तुम्ही लिहू शकता.
आलं तुम्हाला लक्षात? सो इथं बघा गंमत, प्रायव्हेट सेल्फ हर्ट झालं, ऑफेंड झाला, इमोशनल आहे, पब्लिक सेल्फ इम्पार्शल, कॉन्स्टिट्युशनल डिसिप्लिन. क्लिअर आहे? येस ऑर नो? तर ह्या जर तुम्ही केले तर मग त्याला जबरदस्त मार्क पडणार आहेत. आता पुढची केस स्टडी बघा. काय केस स्टडी आहे? वर्क प्लेस मधली आहे. यू आर द हेड ऑफ द डिपार्टमेंट. कोण आहे तुम्ही? हेड ऑफ द डिपार्टमेंट. राईट. तुम्ही एका खात्याचे प्रमुख आहात. तुमच्या हाताखाली 2 अतिशय हुशार कर्मचारी आहेत, परंतु त्यांचे विचार जुळत नाहीत. बरोबर आहे का? कुठल्याही 2 व्यक्तीचे विचार कधी जुळत नाही. हे काय वेगळे? आलं तुम्हाला लक्षात? राईट. त्यांच्यातील संघर्षामुळे संपूर्ण कार्यालय 2 गटात विभागले गेलेले आहे आणि त्यामुळे विशिष्ट वेळेत पूर्ण करायचा असलेला एक प्रकल्पाचे काम रखडले आहे. दोन्ही कनिष्ठ कर्मचाऱ्यांपैकी एक पारंपरिक विचारांचा नियम पाळणारा आहे, तर दुसरा तंत्रकुशल आणि नव्या वाटा शोधणारा आहे. दोन्ही कनिष्ठ कर्मचाऱ्यांची कौशल्य प्रकल्पासाठी महत्वाची आहेत. एक वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही हा प्रश्न कसा सोडवणार आहात? दोघांमधील संघर्ष सोडवून दोघांचे कौशल्यांचा फायदा कसा करून घेणार आहात? त्यांनीच उत्तर देऊन टाकलं. आलं तुम्हाला लक्षात? राईट. आता बघा काय लिहिणार आपण? ऋग्वेद 10th मंडल. काय 10th मंडल मधला हा श्लोक आहे. त्याचा अर्थ काय? वॉक टुगेदर, डेलिब्रेट टुगेदर, लेट युअर माइंड्स वर्क टुगेदर. आलं तुम्हाला लक्षात? द ड्युटी ऑफ लीडर इज नॉट मिअरली टू रिझॉल्व्ह कॉन्फ्लिक्ट बट टू कन्वर्ट डायव्हर्सिटी इनटू कलेक्टिव्ह एक्सेलन्स. म्हणजे कोण लीडर असतो? की जो आपल्या टीम मधली जी डायव्हर्सिटी आहे त्याचा बेस्ट यूज करू शकतो. राईट. सो काय आहे इथं? टीमवर्क वर्सेस इंडिव्हिज्युअल इगो, मेरिट वर्सेस बायस, लीडरशिप वर्सेस ऑथॉरिटी, कोलॅबोरेशन वर्सेस कॉम्पिटिशन, पर्सनॅलिटी क्लॅश, या सगळ्या गोष्टी, ग्रुपिझम, लो मॉरल, या सगळ्या गोष्टी होत आहेत. स्टेक होल्डर्स कोण कोण इथं लिहिलेलं आहे बघा. कुठलं होतं आपलं केस स्टडी? यू आर द हेड ऑफ डिपार्टमेंट. Two talented subordinates who strongly disagree with each other. The personal rivalry has split the office into 2 camps, slowing down a time-sensitive project. One deputy is an old school rule follower, while the other is young techno-savvy innovator. Right? The skills of both are important for the project. You will solve this problem. How will you solve this problem as a senior officer and utilize the skills of both by resolving this conflict? तर आपण स्टार्टिंग कसं केलं होतं? ऋग्वेद 10वं मंडळ. वॉक टुगेदर, डेलिब्रेट टुगेदर, येट युअर माइंड्स, लेट युअर माइंड्स वर्क टुगेदर. राईट. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ग्रुपिझम, बिपिझम, जे काय असेल ते. राईट. टीम वर्क वर्सेस इंडिव्हिज्युअल. हे आता इथं बघा हा मेन आहे ना. आपण ते जेव्हा वर्क हे बोलतो, आपण काय म्हणतो त्याला, आपण की वर्क कल्चर म्हणतो, किंवा युअर प्रायव्हेट अँड पब्लिक मधला जो इंटरफेस आहे त्यामध्ये बघतो की ऑलवेज यू शुड गिव्ह इम्पॉर्टन्स टू व्हॉट? यू शुड ऑलवेज गिव्ह इम्पॉर्टन्स टू द ऑर्गनायझेशनल इंटरेस्ट ओव्हर द पर्सनल इंटरेस्ट. इथं तेच होतंय. मेरिट वर्सेस बायस, लिडरशिप वर्सेस अथॉरिटी. राईट. असा विषय इथं तुम्हाला काय दाखवायला लागणार आहे? लिडरशिप. अथॉरिटी म्हणजे काय? ठीक आहे, लेजिटिमेट आहात तुम्ही, बॉस आहात, पण आता तिथे लिडरशिप दाखवा. आलं तुम्हाला लक्षात? क्लिअर? सो काय करणार? या सगळ्या गोष्टी आहेत बघा. द रिअल कॉन्फ्लिक्ट हे लिहिणं गरजेचं आहे. इज नॉट अबाउट चूजिंग बिटवीन द 2 ऑफिसर्स. इट इज अबाउट बॅलन्सिंग बिटवीन स्टेबिलिटी, इनोव्हेशन, रूल्स, क्रिएटिव्हिटी, एक्सपिरियन्स, टेक्नॉलॉजी, इन्स्टिट्यूशनल मेमरी वर्सेस फ्युचर रेडीनेस. राईट. तर आता आपण इथं काय करणार? हार्मनी इन डायव्हर्सिटी. राईट. संत एकनाथ इथं बेस्ट डायलॉग. संत तुकाराम, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. बरं काय प्रॉब्लेम काय? दोघांची इगो क्लॅश आहेत. तर डायरेक्टली आपण इगोला काय? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आलं लक्षात? त्यांना दोघांना सांगायचं बा तुकाराम म्हणलेले काय मूर्ख वागतं तुम्ही. आलं तुम्हाला लक्षात? राईट. द ग्रेटेस्ट ऑब्स्टॅकल इज इगो, नॉट डिसएग्रीमेंट. बोथ ऑफिसर्स मस्ट प्लेस द ऑर्गनायझेशन बिफोर पर्सनल प्रेस्टीज. रानडेंना वापरू शकतो आपण. इन्स्टिट्यूशन अबाव इंडिव्हिज्युअल.
आलं तुम्हाला लक्षात? राईट. संत गाडगे बाबा, इथं लिडरशिप दाखवणार तुम्ही. रिस्पेक्ट, फेअरनेस, ह्युमिलिटी. राईट. छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आपण काय शिकलो? राईट पर्सन फॉर द राईट रोल. दोघांना तुम्ही त्यांचे रोल्स वेगळे करून डिफाईन करून देऊन टाका. आलं तुम्हाला लक्षात? राईट. सो ऍडमिनिस्ट्रेशनचं लेसन काय आहे? डायव्हर्सिटी ऑफ केपेबिलिटी इज अन ऑर्गनायझेशनल ऍसेट. हा माझा ऍसेट आहे इनफॅक्ट. राईट. सो दिस इज माय ऍसेट. एक्सलन्स कम्स फ्रॉम स्किलफुल परफॉर्मन्स, नॉट रायव्हलरी. राईट. सो मी तर काय लिहिणार? पीटर ड्रकर वगैरे पण लिहू शकतो तुम्ही. इमोशनल इंटेलिजन्स पण लिहू शकतो तुम्ही. कोर्स ऑफ ऍक्शन काय करणार मी इथं? मीट बोथ द ऑफिसर सेपरेटली. आयडेंटिफाय इश्यूज बेस्ड ऑन फॅक्ट्स अँड नॉट परसेप्शन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग जॉईंट डेव्हलप करा. काय करा? फॅसिलिटेट स्ट्रक्चर्ड डिस्कशन. राईट. एस्टॅब्लिश कॉमन ऑर्गनायझेशनल गोल्स. शिफ्ट द कॉन्व्हर्सेशन फ्रॉम पोझिशन टू इंटरेस्ट. दोघांना रोल क्लॅरिटी देऊन टाका. राईट. कशी देणार रोल क्लॅरिटी? जो रूलवाला आहे त्याला कंप्लायन्स द्या, या सगळ्या गोष्टी द्या, डॉक्युमेंटेशन द्या. जो इनोव्हेटिव्ह आहे त्याला हे द्या. राईट. इन्स्टिट्यूशनल मेजर्स घ्या, म्हणजे हे अकाउंटेबिलिटी राहील त्यांची. राईट. आणि लॉंग टर्म साठी काय करा? वर्कशॉप घ्या, कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, क्रॉस फंक्शनल टीम्स बनवा, मेंटरिंग प्रोग्राम घ्या, रिवॉर्ड कोलॅबोरेशन घ्या. राईट. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. दिस इज हाऊ यू आर गोइंग टू सॉल्व्ह द इश्यू. हा, केपीआय काय असतात? की परफॉर्मन्स इंडिकेटर असतात ना. काय असतात? इंडेक्स. म्हणजे तुम्हाला या काम मधनं तुमचं परफॉर्मन्स कसा मेजर केला जाणार आहे, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. दॅट इज केपीआयस. राईट. आता बघा, एन्व्हायरमेंटल एथिक्स कोणाचं आहे? पद्मश्री चैत्राम पवार, बेस्ड ऑन एन्व्हायरमेंटल एथिक्स. आता बघा, अथर्ववेद, अर्थ इज माय मदर अँड आय एम हर सन. क्लिअर. इथं काय तुम्हाला लेवल लागणार आहे? कीवर्ड स्टुअर्डशिप. ह्युमन्स आर द ट्रस्टीज, नॉट द ओनर्स ऑफ द नेचर. इंटर गव्हर्नमेंटल जस्टिस, या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिणारच आहे ह्याच्यामध्ये. राईट. आता स्टुअर्डशिप इज द मेन थिंग इकडं. ईशा उपनिषद तुम्ही लिहू शकता. नेचर इज टू बी युज्ड विथ रिस्ट्रेन, नॉट एक्सप्लॉइटेड. राईट. मग तुम्ही काय लिहिणार याच्यामध्ये? इंटर जनरेशनल जस्टिस. कसं लिहिणार तुम्ही? पसायदान. रिमूव्ह इकॉलॉजिकल डिग्रेडेशन इज ऑल्सो मॉरल ड्युटी ऑफ द फ्युचर सोसायटी. राईट. एन्व्हायरमेंटल जस्टिस तर तुम्ही लिहिणारच याच्यामध्ये. गांधीजी लिहिणारच आहे तुम्ही याच्यामध्ये. हे जे कॉमन लिहिणार आहे ते मी डिस्कसच करत नाही जास्ती. राईट. संत ज्ञानेश्वरांचं पण तेच परत. तुकाराम, लय महत्वाचं आहे एन्व्हायरमेंट आलं की. राईट. ट्रीज, अॅनिमल्स, बर्ड्स आर रिलेटिव्ह. पवारांच्या वर्क मध्ये दिसतंय. क्लिअर. संत गाडगे बाबा, सर्व्हिस बिगेन्स विथ प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट दॅट सस्टेन सोसायटी. छत्रपती शिवाजी महाराज, ऑलवेज गिव्ह इम्पॉर्टन्स टू प्रोटेक्शन ऑफ फॉरेस्ट, वॉटर अँड पीपल्स लाईव्हलीहुड्स. आलं तुम्हाला लक्षात? राईट. ब्रुटलँड कमिशन वगैरे इथं तुम्ही लिहू शकताय. आलं तुम्हाला लक्षात? सो अशा प्रकारे ह्यांनी काय दाखवलेलं आहे? वाय? बिकॉज ही ट्राईज टू रिस्टोर द रिलेशनशिप बिटवीन पीपल अँड नेचर, सोशल जस्टिस, या सगळ्या गोष्टी तुम्ही, एन्व्हायरमेंटल एथिक्स. राईट. या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. आता शेवटची केस स्टडी बघा. इंटरेस्टिंग केस स्टडी अगेन. काय? यू आर द ऑफिसर ऑफ अ डिस्ट्रिक्ट. बरोबर आहे. मेजर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, अ हाय स्पीड ब्रिज इज बिंग कन्स्ट्रक्टेड. बरोबर. टू कनेक्ट अ रिमोट ट्रायबल विलेज टू मेन सिटी. राईट. While the bridge is going to significantly improve the healthcare, education for tribal community, the construction requires relocation of sacred community shrine. मंदिराचं काय करायचंय? रिलोकेशन करायचं आहे. द लोकल ट्रायबल लीडर्स, म्हणजे एल्डर्स जे आहेत, आणि इन्फ्लुएन्शियल सोशल ग्रुप्स आर अपोजिंग, व्हेहेमेंटली अपोजिंग assault on their cultural identity. Meanwhile, the construction contractor is under political pressure to complete the work before the election.
देर आर कंप्लेंट्स दॅट द कॉन्ट्रॅक्टर हॅज ऑफर्ड प्रायव्हेट डोनेशन टू द विलेज हेडमेन टू सायलेन्स द अपोजिशन. म्हणजे काय, करप्शन, प्रायव्हेट डोनेशन. इट मस्ट, राईट, इट इज मस्ट टू रिझॉल्व्ह दिस कॉन्फ्लिक्ट while ensuring the project's completion without compromising the ethical standards. How will you handle the situation? आता how will you handle the situation म्हणजे तुम्ही कोण आहे? You are the officer, राईट. मग आता स्टेक होल्डर झाले, इश्यूज इन्व्हॉल्ड आले, डेव्हलपमेंट वर्सेस कल्चर, रूल ऑफ लॉ वर्सेस पॉलिटिकल, राईट, स्पीड वर्सेस ड्यू प्रोसेस, आले महत्वाचं आहे, पब्लिक इंटरेस्ट वर्सेस इलेक्टोरल इंटरेस्ट, लॉस ऑफ ट्रस्ट, राईट, इमोशनल अटॅचमेंट, कल्चरल एक्सटेन्शन, कम्युनिकेशन गॅप, राईट. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, दिस केस आपण काय लिहिणार, दिस केस इज नॉट अबाउट द ब्रिज, इट इज अबाउट फिजिकल कनेक्टिव्हिटी वर्सेस इमोशनल कनेक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर वर्सेस हेरिटेज, पॉलिटिकल अर्जन्सी वर्सेस एथिकल लेजिटिमसी, इकॉनॉमिक बेनिफिट वर्सेस कम्युनिटी ट्रस्ट. सो द ऑब्जेक्टिव्ह इज नॉट विक्ट्री ऑफ वन साइड बट एथिकल रिकन्सिलिएशन. विन विन सिच्युएशन आली पाहिजे, राईट. आता काय करणार आपण, भूता परस्पडे पण, राईट, पडो मैत्र जीवांचे. सो व्हॉट आर वी गोइंग टू डू, डू नॉट डिवाइड द सोसायटी, consensus is stronger than coercion, right. Real development removes ignorance, fear, marginalization, right. ज्योतिबा फुले, परत तेच विषय आपला, राईट. गिव्ह देम प्रॉपर इन्फॉर्मेशन, कन्सल्टेशन. जे का रंजले गांजले, इन्स्टिट्यूशन बिल्डिंग, ट्रान्सपरन्सी आणा, रिप्लेस पॉलिटिकल प्रेशर बाय इन्स्टिट्यूशनल ट्रान्सपरन्सी, राजधर्म फॉलो करा, आंबेडकर, कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी. आर यू अंडरस्टँडिंग दिस, राईट. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं आरामात आणू शकताय. मग त्याच्यानंतर व्हॉट यू कॅन ब्रिंग मोर, राईट. ईशा उपनिषद मध्ये डेव्हलपमेंट शुड रिमेन रिस्पॉन्सिबल, रिस्ट्रेंट अँड रिस्पेक्टफुल, राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अजून दिलेल्या, रॉल्स बिल्स तर तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये. इमिजिएट मेजर्स काय करणार, सस्पेंड एनी कोअर्जिव्ह रिलोकेशन, विजिट द विलेज पर्सनली, व्हेरीफाय द फॅक्ट्स इंडिपेंडेंटली. काय करणार तुम्ही, व्हेरीफाय द फॅक्ट्स इंडिपेंडेंटली. प्रायव्हेट डोनेशन साठी करप्शन जे केलेलं आहे त्यासाठी तुम्ही हे करणार, इन्क्वायरी, सस्पेंड वर्क इफ द करप्शन इज एस्टॅब्लिश, इनिशिएट लीगल ऍक्शन अगेन्स्ट द कॉन्ट्रॅक्टर, राईट. कन्व्हीन ग्रामसभा, कन्सल्ट ट्रायबल एल्डर्स, वुमन, एव्हरीबडी, राईट. एक्सप्लेन बेनिफिट्स अँड अल्टरनेटिव्स, एक्सप्लोर अल्टरनेटिव्स, एक्झामिन इंजिनिअरिंग रिडिझाईन टू अवॉइड रिलोकेशन, इफ अनअवॉइडेबल रिलोकेट द श्राईन आफ्टर फ्री प्रायर इन्फॉर्म. हा आलाच पाहिजे, फ्री प्रायर इन्फॉर्म्ड कन्सेंट. हे ट्रायबल आलं, नाही आलं तर नाही चालत. सोशल इम्पॅक्ट असेसमेंट, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आणि त्यामध्ये फ्री प्रायर इन्फॉर्म्ड कन्सेंट, राईट. रिहॅबिलिटेशन आणि काय दाखवणार तुम्ही याच्यामध्ये, इन्स्टिट्यूशनल ट्रान्सपरन्सी, पब्लिक डिस्क्लोजर, डिसिजन, थर्ड पार्टी मॉनिटरिंग, सोशल ऑडिट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार, राईट. कम्प्लीट द प्रोजेक्ट आफ्टर एथिकल लेजिटिमसी इज एस्टॅब्लिश, नॉट मिअरली पॉलिटिकल अप्रुव्हल, राईट. सो अशा प्रकारे आय विल रिजेक्ट फॉल्स चॉईस बिटवीन डेव्हलपमेंट अँड कल्चरल आयडेंटिटी, गायडेड बाय द आंबेडकर, ज्ञानेश्वर, शाहू महाराज, रॉल्स. आलं तुम्हाला लक्षात. सो हाऊ कॅन द ब्रिज बी बिल्ड विदाउट सॅक्रिफायसिंग जस्टिस, डिग्निटी, कल्चर, इंटिग्रिटी अँड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज. क्लिअर आहे का. सो वाटलंच तर मी तुम्हाला आता ही फाईल देतो, बरोबर आहे का नाही, पण मला बरोबर तुम्हाला अर्धा तास द्यायचा होता. दॅट ऑलमोस्ट आय हॅव अचीव्ड. सो नाऊ व्हॉट यू हॅव टू डू इज, हे तुमच्याकडे ऑलरेडी क्वेश्चन पेपर आहे. आता न बघता, आता जो आपण अभ्यास केलेला आहे मागच्या एक 90 मिनिटाच्या आसपास मध्ये जेवढा अभ्यास केलेला आहे, तुम्ही हे जे 6 केस स्टडीज आहेत आता इथं बसून सोडवा. आलं तुम्हाला लक्षात, 6चे 6 सोडवायचे. क्लिअर आहे का. आणि त्यामध्ये ट्राय करा हे 10 जणांना आणण्यासाठी. थांबायचं आपण इथं. आणि सगळ्यांनी तुमचं ऑनलाईन असतील, मला माहिती ऑनलाईन कोण कोण होते, राईट. आणि ऑफलाईन तर मला माहितीच आहे, त्या सगळ्यांची मी चेक करणार, सबमिट करायचं, मत जायचं आपण. आलं तुम्हाला लक्षात, क्लिअर आहे का. ओके, चलो. कन्सिस्टन्सी इज द नेम ऑफ द गेम. उद्या आपण वेगळे केस स्टडी डिस्कस करणार आहेत, पण आपला हा मेन पॅरामीटर राहणार आहे. ओके.
असंच करणार आहे आपण. काय करणार आहे, केस स्टडीचं डिस्कस करणार, राईट, उद्या पण. मग तुम्हाला ते केस स्टडी क्लासमध्ये सोडवायला लावणार आणि शेवटचा जो परवाचा दिवस असणार ती तुम्हाला पहिलेच केस स्टडी देणार, तुम्ही सोडून आणायची. फायदा झाला का तुम्हाला ऑनलाईन स्टुडंट्स? हां, सगळ्यांनी करायचंय, पर्यायच नाही बाळा. हां, बोलो, लिहू शकता, काय प्रॉब्लेम नाही. MPSC आहे तर लिहू शकता तुम्ही. क्लिअर? ओके, चलो, ओके, बाय.